काय दादांकडे काम तुमचं सांगा बरं जरा. मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे. ओके. हा एक मेडिकल कोर्स आहे जो नीट आणि MHCET दिल्यानंतर केला जातो. ओके. हा. पण आमच्या फील्डमध्ये नॉन प्रोफेशनल्स लोकांची जास्त गर्दी झाली आहे आणि ज्या मुलांना ऐकायला येत नाही किंवा ज्या लोकांना ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, अशा लोकांना निव्वळ प्रॉफिट कमवायच्या उद्देशाने लोक कानाचे मशीन्स विकत सुटले. कानाचे मशीन्स. आता हे जे कानाचे मशीन्स आहेत ह्याच्यावर भरपूर मार्जिन आहे. ज्या प्रकारे एखाद्या औषधावर भरपूर मार्जिन असते या प्रकारे या मशीनवर भरपूर मार्जिन आहे. पण ते निवड अपंगांच्या. दादांना काय सांगायचं, तुमचा प्रश्न काय नेमका? माझा प्रश्न हा आहे की हे जे नॉन प्रोफेशनल लोक आहेत या नॉन प्रोफेशनल लोकांची एंट्री बंद व्हायला पाहिजे. काय वाटतं दादा करतील या गोष्टी? 100% करायला पाहिजे. सुरू केला जनसंवाद, त्याबद्दल आपलं मत काय? नाही, अतिशय चांगलं आहे. पण आपला उपमुख्यमंत्री जर डायरेक्ट आपल्याला भेटत असेल यापेक्षा कुठली मोठी गोष्ट? बरोबर आहे. मी एक सामान्य कार्यकर्ताही आहे NCPचा आणि सामान्य नागरिकही आहे. पण मी माझं क्लिनिक सोडून इथे आलोय केवळ दादांना भेटण्यासाठी आणि मला 100% खात्री आहे की ते आमच्या प्रश्नांना ऐकून घेतील आणि त्याच्यावर योग्य ते आम्हाला टाइम देतील. मनापासून तुमचा आभार.